नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राखी सोनोनी चॅनलवर। आज आपण प्रेग्नन्सी योगाबद्दल बोलणार आहे आणि मी तुम्हाला प्रेग्नन्सी दाखवणार आहे, योगा करून दाखवणार आहे। तर प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आणि बॅक पेन रिलीफ मिळण्यासाठी योगा खूप हेल्पफुल आहे। तर तुम्ही हे योगा करू शकता आणि तुम्हाला याने खूप फायदा होणार। तर ठीक आहे, मी तुम्हाला हे करून दाखवते। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा छान छान टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी प्रेग्नन्सीचे डेली ब्लॉग्स टाकत असते, तर तुम्हाला त्या ब्लॉग्सपासून खूप मदत होईल। धन्यवाद। ठीक आहे, मी आता तुम्हाला योगा करून दाखवते। तर चला योगा करूया। हे बघा, अशी पोज, थोडासा गॅप घ्यायचा पायामध्ये आणि खुर्चीमध्ये बसल्यासारखं असं अर्ध बसायचं आणि उठायचं परत। मी तुम्हाला साईड चेंज करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल मी कुठपर्यंत वाकते खाली। हे आसन तुम्ही 15 ते 20 वेळा करू शकता। स्टार्टिंगला तुम्ही 5 ते 10 पर्यंतच करा, नंतर मग हळूहळू काउंट वाढवत जा। 15 ते 20 वेळा रोज करायचा। आता पायामध्ये गॅप वाढवायचा आणि हास्य करून परत पोझिशन करायची। हे आसन पण तुम्ही 15 ते 20 वेळा करू शकता। स्टार्टिंगला कमी वेळा करायचं आणि 15 ते 20 वेळा डेली करायचं। पायात गॅप वाढवायचा आहे, पहिल्यामध्ये कमी गॅप ठेवायचा आहे, दुसऱ्यामध्ये वाढवायचा आहे। मी तुम्हाला फक्त करून दाखवत आहे आसन, तुम्ही 15 ते 20 वेळा करायचं आहे। आता हे आसन कॅट अँड काऊ, हे आसन कॅट आणि काऊ आसन असं म्हटलं जाते, पोज म्हटलं जातं याला। तर बघा, एका याच्यामध्ये असं वाकायचं आहे, याने कमरचा त्रास कमी होतो। तुम्हाला जर कमरेमध्ये दुखत असेल तर, आणि बाळाला ते पोटामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते म्हणून बाळाला जागा पण छान प्रकारे तयार होते पोटामध्ये, स्ट्रेचिंग होत असल्यामुळे। हे बघा, हे आसन तुम्ही 10 ते 15 वेळा करायचं सुरुवातीला, नंतर मग 20 ते 25 वेळा केलं तरी चालेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं। आता हे आसनमध्ये चेंज म्हणजे असं की थोडंसं मागे पुढे असं हे करायचं आहे। आपलं जे माकड हाड असतं ते फ्री होतं याने। हळूहळू सर्व आसन हळूहळू करायचे आहेत, कारण आपण प्रेग्नेंट असल्यामुळे स्पीडनी नाही करायचं, हळूहळूच करायचे, स्लोली। हे आसन पण तुम्ही 20 ते 25 वेळा करू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल। हे बघा, हे पाय सरळ करायचे मागे, हळूहळू करायचे। हे पण तुम्ही स्टार्टिंगला 10 ते 15 वेळा करा, नंतर मग 20 ते 25 वेळा केलं तरी चालेल। हे पायाला स्ट्रेचिंग होते, हळूहळू पायाला असं वाकवत जायचं। अशा छान छान प्रेग्नन्सी टिप्ससाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा। मी प्रेग्नन्सी टिप्स डेली व्हिडिओ टाकत असते, तुम्हाला त्यापासून खूप माहिती होईल आणि प्रेग्नन्सीमध्ये मदतही होईल। प्रेग्नन्सी डाएट पण मी शेअर केलेला आहे व्हिडिओ, तुम्हाला जर डाएट प्लॅन बघायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। हा बघा, रोटेशन गोल गोल, अगोदर
या साईडनी उजव्या साईडनी करायचा, नंतर मग डाव्या साईडनी करायचा. नंतर बॅक टू साईड, नंतर बॅक टू साईड असं करायचं. यामुळे कमरेचा त्रास कमी होतो. प्रेग्नेन्सीमध्ये कमरेचा जास्त त्रास व्हायला लागतो लेडीजला, म्हणून ही एक्सरसाइज खूप हेल्पफुल आहे. सर्व आसन हळू करायचे आहेत, घाई करायची नाही आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर हे युजफुल असं वाटला असेल व्हिडिओ तर. नंतर खाली बसून तुम्ही बटरफ्लाय एक्सरसाइज करायची आहे. ही बटरफ्लाय एक्सरसाइज पण खूप हेल्पफुल आहे प्रेग्नेन्सीमध्ये. हे बटरफ्लाय एक्सरसाइज तुम्ही 30 ते 40 वेळा केलं तरी चालेल. याने नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी खूप मदत होते आणि नॉर्मल डिलिव्हरीला वेळ नाही लागत, लवकर डिलिव्हरी होण्यास मदत होते. हे 30 ते 40 वेळा तुम्ही करू शकता. आता प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. याने आपले श्वास घेण्याची प्रक्रिया जी असते ती सुरळीत व चांगली होते. डिलिव्हरीसाठी खूप महत्त्वाचं असते ते. अगोदर कपालभाती करायचं आहे. कपालभातीनंतर श्वास घ्यायचे आहेत उंच असे खोलपर्यंत. खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. नंतर कपालभाती करायचा. एका नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि एका याने सोडायचा आहे. नंतर दुसऱ्या नाकातूनही तसंच करायचं आहे. सगळ्यात शेवटी प्राणायाम करायचा आहे आणि ओमचा उच्चार करून प्राणायाम संपवायचा आहे. आणि थोडंसं योगा झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. एकदम कामाला नाही लागायचं आहे. थोडंसं रिलॅक्स बसून राहायचं आहे किंवा अंग टाकून द्यायचं आहे. आणि नंतर 10 ते 15 मिनटानंतर मग आपले डेली रुटीनला लागायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.